नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे निर्दयीपणे हत्या करण्यात आली. ती हत्या इतकी क्रूर होती की त्या हत्येनंतर महाराष्ट्रभर देशभर संतापाची लाट उसळली. साधारण ती हत्या झाल्यानंतर 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि 3 आरोपी त्या ठिकाणी फरार झाले आहेत. अद्याप त्यांना अटक झाली नाही. संशयित आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांना अटक केली. अर्थात ती अटक नसून वाल्मिक कराड पुणे येथील CID कार्यालयामध्ये ते शरण आलेले आहेत. अर्थात ती अटक आहे की नाटक आहे हे सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग घेतला आहे. मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागलेली आहेत आणि त्यांचेच निकटवर्तीय म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव येत आहे. त्याच्यामुळे जर तपास यंत्रणा जर आपल्याला पारदर्शकतापणा येण्यासाठी धनंजय मुंडे यांना तपास पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळामध्ये घेऊ नये, सहभाग त्यांचा असू नये, असं तेथील स्थानिक जे नागरिक आहेत, सर्वसामान्य जनता आहे, पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, विरोधक आहेत, ही मागणी करत आहेत. जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये सहभाग करून घेऊ नका, त्यांचा राजीनामा घ्या. त्याच्यामुळेच या तपास यंत्रणेला कुठेतरी पारदर्शकतापणा येईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे संपूर्ण घडामोडीकडे आपण जर बघितलं असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने ह्या घडामोडीकडे लक्ष देत आहेत आणि नक्कीच कुठेतरी ह्या घटनेचा सुगाव लागेल आपण अपेक्षा करूयात. प्रभावीपणे त्या ठिकाणी ते उत्तरे देत आहेत, प्रभावीपणे त्या ठिकाणी घडामोडीकडे बारकाईने लक्ष देत आहेत. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ह्या प्रकरणामध्ये मौन बाळगून आहेत. दुसरे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा जास्त काही ह्या प्रकरणावर भाष्य करत नाहीत. सर्वसामान्य जनता खूप अपेक्षेने आपल्याकडे बघत आहेत. त्याच्यामुळे ही जी घटना आहे ह्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आरोपींना कडक शासन झालं पाहिजे. ह्या तपास यंत्रणेला पारदर्शकतापणा यायला पाहिजे. सर्वांनाच आठवत असेल असं काही नाही, सर्वांनाच आपल्याला एक घटना आठवत असेल म्हणजे ती घटना आपण सांगायचं झालं तर आपण मरेपर्यंत ती घटना विसरणार नाहीत. 26/11 जो हल्ला झाला मुंबईमध्ये 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते आणि देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील होते. शिवराज पाटलांवर जे आरोप करण्यात आले की तुम्ही ही जी सुरक्षितता तुम्ही व्यवस्थित ठेवली नाहीत, सुरक्षेच्या दृष्टीने जी पावलं उचलायला पाहिजे ती उचलली नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. आणि दुसरे एक कारण असं आहे की जो हल्ला झाल्यानंतर ते जेव्हा सार्वजनिक ठिकाणी फिरत होते तेव्हा ते फिरण्यामध्ये एका दिवसात त्यांनी 3 कपडे बदलले, 3 ड्रेस घातले असा त्यांच्यावर आरोप झाला आणि त्यांचा त्या ठिकाणी राजीनामा घेतला. अर्थात त्यानेही मोठेपणाने तो राजीनामा दिला. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख हे जेव्हा पाहणी करायला गेले ताज हॉटेलचं तेव्हा त्यांच्यासोबत सिनेमा सृष्टीचे जे दिग्दर्शक आहेत राम गोपाल वर्मा हे त्यांच्यासोबत होते. त्याच्यामुळे त्यांच्या कृतीतून त्यांना ह्या घटनेबद्दल संवेदना आहे की नाही हे विरोधकांनी प्रश्न निर्माण केले होते आणि त्यांचाही त्या ठिकाणी राजीनामा मागितला होता. राज्याचे गृहमंत्री RR पाटील यांनीही जेव्हा ताज हॉटेलच्या त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की ह्या हल्ल्यामागे तुम्ही कसं बघताय, तेव्हा त्यांचं जे उत्तर आहे त्यांनी जे उत्तर दिलं की ह्या मोठ्या मोठ्या बडे बडे शहरों में
हे छोटे छोटे हादसे होते राहते, असं त्यांचं उत्तर. आणि ते उत्तर त्यांना इतकं भोवलं की त्यांनाही त्या ठिकाणी राजीनामा द्यायला लागला. अर्थात ह्या घटना दोन वेगवेगळ्या आहेत, परंतु त्याचं जे गांभीर्य आहे की एका ठिकाणी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या क्रूरपणे झाली आणि त्या हत्येचे जे मूळ सूत्रधार म्हणजे संशयित जे मानलं जातं ते धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती मानलं जाते. म्हणून जोपर्यंत तपास यंत्रणा पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेऊ नयेत असे स्थानिक त्या ठिकाणचे नागरिक असतील, पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील ते म्हणत आहेत. तपास यंत्रणेचा जो भाग आहे तो पारदर्शकतापणा येण्यासाठी ह्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या आपल्याला सर्वांना करणं गरजेचं आहे. जोपर्यंत संतोष देशमुख हत्ये प्रकरणी जोपर्यंत तपास यंत्रणा पूर्ण होत नाही तोपर्यंत जे संशयित आरोपी आहेत वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याच्यामुळे ते मंत्रिमंडळात सहभागी होऊ नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील यांनी सर्वांनी ह्या घटनेकडे गांभीर्याने बघून पुन्हा तुम्ही धनंजय मुंडेला मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घ्या, परंतु आता तरी सध्या तरी हे अपेक्षित नाही आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर तुम्ही धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळात सहभागी करून घ्या. ही जी घटना आहे अत्यंत संवेदनशील आहे. महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होत आहे. न्याय लवकरात मिळेल ही आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद.